रिझल्टचा तुझा काय विषय? म्हणजे माझा पेपर वेगळा काढायचे, म्हणजे इज्जतची आई जाऊन असते भाऊ की भाई तुझा पेपर शेवटी म्हणजे सगळ्याच्या देऊन झालं तर हा आणि तू आता उभा राहा. टाळ्या वाजवा त्यासाठी त्याला मिळाले आहेत 1.5 मार्क. 1.5 पण मिळालेत भाई. जे आदल्या दिवशीपर्यंत ठीक असायचो, ज्या दिवशी रिझल्ट आहे त्या दिवशी मी झोपूनच असायचो, उठायचोच नाही. हा. झोपलेला उठवू शकतो, झोपल्याच्या ऍक्टिंग करायला कधीच उठवू शकत नाही. त्या लेवलला मी असायचो. मला माहिती असायचं की लवडे लागलेत, कारण मी काही लिहायचो. अरे काही म्हणजे आता समज प्रश्न आहेत, ठीक आहे, 4-5 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर आहे, आता एका वाक्यात उत्तर आहे ना, तर मी काय करायचो की तुझं नाव काय फॉर एक्झाम्पल, तर मी मला ना माहितीच नाही ना, तर मी काय करायचो प्रश्नपत्रिकेची पुढची प्रश्नच एक पुढच्या याच्यावर तोच लिहायचो. कळलं तुला? प्रश्नामध्ये प्रश्न टाकायचो. बेकार आहे. पेपर भरलाय भाई, कारण मला घरी काय बोलायचे, काय पण कर, रिकामी सोडू नकोस. हा. मी बोललो आता रिकामी सोडू नको, मग लिहू काय भाई? कमी सोडू नका सिरियसली घेतलं, काय पण कर सिरियसली. कारण मी गाणी पण लिहू शकत नव्हतो, मला गाणी पाठ नव्हती, तर मग मी प्रश्नांमध्येच उत्तर पण प्रश्न. समजलं? रिझल्ट कसे असायचे? रिझल्ट म्हणजे प्रमोटच असायचो. प्रमोट म्हणजे काय, आता इंग्लिश मध्ये काय बोलतात, हा सॉरी, म्हणजे ते पुढे ढकलणं. 9वी-10वी पर्यंत मी प्रमोटच झालोय. त्याच्यानंतर मग जरा घरातले पण असे होते की काय लवड्या काय कधीतरी पास व्हायचे.